नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की आज सरकार आम्हाला लक्षात घ्या की हप्ता कधी देणार आहे. मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा असे 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित द्यावेत अशी मोठ्या प्रमाणावरती मागणी होत आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक तारखा दाखवणारे व्हिडिओज पाहत आहेत की पुढील 48 तासांमध्ये हप्ते वितरणाची घोषणा होणार, त्याचबरोबर हप्ते वितरण होणार अशा प्रकारची माहिती देखील लाडक्या बहिणींना येत आहे. पण लक्षात घ्या की आपण कालच एक व्हिडिओ दिला होता, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की भाजपा जे मंत्री आहेत तर यांनी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार आहेत. तर 2 हप्ते मिळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. तर याच्यामध्ये मार्च आणि एप्रिल असे 3,000 रुपये शासन देण्याच्या तयारीत आहे अशी त्यांची इंस्टाग्रामच्या पेजवरती घोषणा होती. मग संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या अशा प्रकारच्या घोषणा होत आहेत. मग जो एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे तो कधी येणार, GR कधी येणार याचीच लाडक्या बहिणींना उत्कंठा आहे. अगदी काल दिवसभरामध्ये महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ असेल, मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल, मुख्यमंत्री यांचं ट्विटरचं पेज असेल, तर या ठिकाणी इतर तर घोषणा होत आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा प्रश्न या ठिकाणी अजून मार्गी लावला जात नाहीये. म्हणजेच काय की शासनाला आता लाडक्या बहिणींची गरज संपलेली आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. परंतु लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की शासनाची तयारी झालेली आहे. फक्त जी शासकीय मान्यता द्यावी लागते, वित्त विभागाची परमिशन लागते, तर ती परमिशन दिल्यानंतरचा जो GR आहे तोच प्रसिद्ध होणे बाकी आहे. तर एक मात्र गोष्ट खरी आहे की पुढील 48 तासांमध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणार नाही, ही मात्र बाब खरी आहे. कारण का GR जरी प्रसिद्ध झाला तरी त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतात आणि 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये हा लाभ आहे तो वितरित केला जातो. त्यामुळे राहिला आजचा दिवस आहे. आज दिवसभरामध्ये GR येऊ शकतो. उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या शनिवार रविवार आहे ते शासकीय सुट्टीचे दिवस आहेत. त्यामुळे जर हा GR प्रसिद्ध होत असेल, आज GR प्रसिद्ध होऊ शकतो. त्याचबरोबर उद्या लक्षात घ्या की शुक्रवार आहे आणि त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार, तर या 2 दिवसांमध्ये GR प्रसिद्ध होण्याची शक्यता फारच कमी आहे. लाडक्या बहिणींना ही सद्यस्थिती आहे कारण का शासकीय सुट्टीच्या दिवसांमध्ये शासन निर्णय प्रसिद्ध होत नसतात. त्यामुळे अशा प्रकारची अपडेट आहे. त्यामुळे आज दिवसभर आपण प्रतीक्षा करूया लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मिळते का हे आपल्याला आज दिवसभरामध्ये देखील कळणार आहे. पण एक मात्र बाब समोर येत आहे की मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे. पण मी एकच सांगू इच्छितो की जोपर्यंत शासकीय मान्यता देणारा GR प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे. इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये आत्ताचा जो लाभ वितरित होत आहे तो अतिशय विलंब होत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी देखील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झाले नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन असेल, मुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील, कमीत कमी घोषणा तरी करावी जेणेकरून लाडक्या बहिणींची उत्कंठा संपेल. तर अशा प्रकारची अपडेट आहे. अजून हप्ते वितरणाची तारीख घोषित नाही आहे. पुढील 48 तासांमध्ये लाभ येण्याची शक्यता फारच कमी आहे. GR प्रसिद्ध होऊ शकतो ही मोठी बाब आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो मिळत असतो. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, EKYCची मुदत देखील आज संपणार आहे आणि त्याच्यानंतर EKYC सध्या सुरू होणार नाही आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हा जो लाभ आहे तो येणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्याच जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.